गाई म्हशींचे दूध वाढवायचे आहे, करा हे सोपे उपाय. लगेच दिसेल फरक. सध्या भारतीय दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना जगभरात मागणी आहे. पूर्वी हा व्यवसाय फक्त दूध, दही, लोणी इतकाच मर्यादित होता. पण आता चीज, मेयोनीज, पनीर, टोफूची मागणीही वाढत आहे. दूध वाढवण्यासाठी आयुर्वेदिक चूर्ण कसे तयार कराल? पाहूया खालीलप्रमाणे. आजच्या काळात आयुर्वेदाचे महत्त्व वाढत आहे. चांगल्या आरोग्यासाठी लोक औषधी वनस्पतींचे सेवन करतात. हीच गोष्ट आपल्या जनावरांना देखील लागू होते. आज बाजारात अनेक कंपन्या नैसर्गिक औषधांपासून पावडर बनवत आहेत. ही भुकटी चारा किंवा पाण्यात मिसळून दिल्यास जनावरांचे दूध उत्पादन वाढते. गावातील बहुतांश शेतकरी आणि पशुपालकांना या पावडरची रेसिपी माहीत आहे. हे आयुर्वेदिक चूर्ण बनवण्यासाठी 250 ग्रॅम गव्हाची लापशी, 100 ग्रॅम गुळाचा रस, 50 ग्रॅम मेथी, 1 ओले खोबरे, 35 ग्रॅम जिरे आणि 35 ग्रॅम ओवा या पदार्थांची गरज पडेल. जनावरांचे दूध उत्पादन वाढवणारी ही औषधी पावडर बनवण्यासाठी लापशी, मेथी आणि गूळ पूर्णपणे शिजवून घ्या. नारळ बारीक करून त्यात घाला आणि पावडर बनवून ठेवा. आता ही औषधी पावडर 2 महिने दररोज सकाळी रिकाम्या पोटी जनावरांना खायला द्या. मोहरीचे तेल आणि पिठापासून बनणारे औषध दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांसाठी सर्वोत्तम घरगुती उपाय म्हणजे मोहरीचे तेल आणि पीठ होय, जे सहजपणे दूध उत्पादनाची क्षमता वाढवू शकतात. सर्वप्रथम 200 ते 300 ग्रॅम मोहरीचे तेल घ्या आणि 250 ग्रॅम गव्हाचे पीठ घेऊन ते चांगले मिसळा. यानंतर या मिश्रणाचे गोळे बनवून ठेवा, म्हणजे जनावरांना खायला सोपे जाईल. आता हे औषध जनावरांना चारा पाणी दिल्यानंतर संध्याकाळी खाऊ घालावे. परंतु हे औषध खाल्ल्यानंतर जनावरांना पाणी देऊ नये हे लक्षात ठेवा. हे देशी औषध फक्त 7 ते 8 दिवस दिले जाते. त्यानंतर पुन्हा लगेच हे औषध जनावरांना खाऊ घालू नका.